नमस्कार, विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तयार केलेला आहे पिझ्झा। अगदी 10 मिनिटांमध्ये हा पिझ्झा तयार झालेला आहे। बघू शकता, अगदी मार्केटसारखा हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे। चवीला सुद्धा मार्केटसारखा हा पिझ्झा लागतो। लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो, तर तुम्ही घरच्या घरीच 10 मिनिटांमध्ये अशा प्रकारे मुलांना पिझ्झा तयार करून देऊ शकता। पिझ्झा करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। पिझ्झा करण्यासाठी लागणारे साहित्य, मार्केटमधून मी हे पिझ्झा बेस आणले। इझिली कोणत्याही बेकरीमध्ये तुम्हाला हे पिझ्झा बेस मिळू शकता। 30 रुपयाला हे 2 पिझ्झा बेस मी आणलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हेजिटेबल्स। त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सॉस आणि मोझरेला चीज घेतलेला आहे। तुम्ही पनीर, मशरूम, कॉर्न सुद्धा यूज करू शकता। आता आपल्याला हे जे व्हेजिटेबल्स आहे हे सर्व क्यूब शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे। आता पिझ्झा तयार करण्यासाठी मी 2 सपाट अशा ताटल्या घेतलेल्या आहेत। तर पिझ्झा आपण एक ओव्हनमध्ये बेक करणार आहोत आणि एक कढईमध्ये बेक करणार आहोत। तर त्यासाठी मी ते प्रीहीट करण्यासाठी 5 मिनिटे गॅसवरती ठेवलेलं आहे। आता आपण ताटाला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि पिझ्झा बेस मी आता ताटामध्ये ठेवलेला आहे। आता ऑलरेडी त्याला होल पाडलेले आहे, तरीसुद्धा काटाच्या चमच्याने याला आपल्याला छान होल पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला पिझ्झा छान बेक होईल आणि फुगणार नाही। आता आपण यावरती तुमच्याकडे जर बटर अवेलेबल असेल तर बटर किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता। तर मी आता याच्यावरती तूप छान बेसला लावून घेत आहे, ज्यामुळे पिझ्झाची टेस्ट ही खूप छान लागते। आता सर्व बाजूने आपण तूप छान लावून घेऊया। त्यानंतर आपण पिझ्झा सॉस यावरती लावणार आहोत। तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा यावरती लावू शकता। एक वेळेस तुम्ही हा पिझ्झा नक्की ट्राय करून बघा, चवीला अप्रतिम लागतो। आता आपण पिझ्झा सॉस यावरती लावून घेऊया। सर्व बाजूने आपल्याला पिझ्झा सॉस छान लावून घ्यायचा आहे। बाहेर जर तुम्ही पिझ्झा घ्यायला जासाल तर 150-200लाच तुम्हाला पिझ्झा मिळेल आणि हा घरच्या घरी खूप कमी किमतीमध्ये पिझ्झा तयार होतो आणि वेळही खूप कमी लागतो। 10 मिनिटांमध्ये अगदी फ्रेश पिझ्झा आपण तयार करून मुलांना खायला देऊ शकतो। मी पोळीपासून रोटी पिझ्झासुद्धा तयार केलेल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता, चॅनलवरती जाऊन बघू शकता। आता आपण यावरती कट केलेली शिमला मिरची टाकूया। त्यानंतर कांदा, टोमॅटो, तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल असेल तर पनीर, कॉर्न, मशरूम ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा कधी मुलांना प्लेनच पिझ्झा आवडतो, तुम्ही प्लेनसुद्धा पिझ्झा मुलांना देऊ शकता। आता आपण यावरती मोझरेला चीज टाकूया। तुमच्याकडे जर हे चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही क्यूब शेपमधले चीजसुद्धा यावरती टाकू शकता खिसून। आता सर्व साईडला आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त चीज तुम्ही टाकू घेऊया। आता आपण यावरती ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत। आता अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा पिझ्झा तयार करून घेणार आहोत। दोन्ही प्रकारचे पिझ्झा आपण आता तयार करून घेतलेले आहेत। ते एक आपण ओव्हनमध्ये ठेवणार आहोत आणि एक आपण कढईमध्ये ठेवणार आहोत। तो ओव्हनमध्ये 10 मिनिटांमध्येच पिझ्झा आपला बेक होतो, पण कढईमध्ये वेळ लागतो, तर कढईमध्ये आपण 15 ते 20 मिनिटांपर्यंत पिझ्झा होऊ देणार आहोत। हे बघा, आता छान झाकण ठेवून याला कव्हर करून घेऊया आणि 10 मिनिटांपर्यंत वाट बघूया। आता याला ओव्हनमध्ये ज्यावेळेस आपण बेक करायला ठेवतो ते याला टर्न करायचं, कारण की एका साईडनेच हा जास्त होतो, त्यामुळे 5 मिनिटे झाल्यानंतर याला दुसऱ्या साईडने छान असं
टर्न करून घ्यायचा आहे. हे बघा, पिझ्झा आपला खूप छान तयार झालेला आहे. कलरही पिझ्झाला खूप छान आलेला आहे. टेस्टही अगदी मार्केटसारखीच लागते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आमचं चॅनल नियमित बघा. हे बघा, खूप छान आता आपला पिझ्झा हा तयार झालेला आहे.